जोडी रोहित सोबत रामदास यावेळेस पहिलाच फटका चांगला यावेळेस पहिल्याच बॉलवर ठोकलाय. यस यावेळेस सिक्सर येतोय. अगदी या 6 धावेच्या मदतीने श्री गणेश झालाय सध्या तरी अव्वलखेड या संघाच्या पहिल्या 6 धाब्यानं खात ओपन होताना पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहू शकाल पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळलाय फलंदाज रोहित. यावेळेस रोहितनं पहिल्याच बॉलवर 6 धावा आपल्या संघासाठी मिळवले आहेत. यावेळेस पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने उडवलाय 38 सर्कलच्या वरून 2-2 फिल्डर धावताय. 1 बाउस 2 बाउस बॉल निघून चाललाय सीमा रेखा पार. यावेळेस देखील आलाय चौकार. अगदी या 4 धावेच्या मदतीने संघाचं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावरती. अगदी 2 बॉल मध्ये गोलंदाज काळू बागडा ठरताना पाहायला मिळतोय. 2 बॉल फेकी केले तर आतापर्यंत 10 धावा खर्च केल्या आहेत. अगदी दोन्ही बॉलवर मात्र फलंदाज रोहितनं मोठं आक्रमण चढवलंय. अगदी चौकार आणि षटकार ठोकलाय. येणारा पुढील चेंडू आपण पाहू शकाल. येणारा तिसरा चेंडू यावेळेस क्रॉस द बॅट आडवा फटका खेळायचा होता. यावेळेस मात्र बीट झालाय फलंदाज. अगदी डॉट बॉल येतोय. यावेळेस मात्र थोडासा टप्पा लाईन चेंज केल्या गोलंदाजाने. यावेळेस रोहित बीट झालाय. यावेळेस डॉट बॉल आलाय. येणारे 2 चेंडू अजूनही पॉवर प्लेचे शिल्लक आहेत. अगदी या पॉवर प्लेच्या 2 चेंडूवर मात्र फलंदाज रोहित किती धावत जोडू शकेल. यावेळेस बॅटची कडा घेतली. मागच्या दिशेला फिल्डर आहे परंतु बॉल काहीसा टप्पा पडून वळून घेतो. यावेळेस ते एक सिंगल धाव आणि एका सिंगल धावेवर थांबावं लागेल. दोन्ही फलंदाज आता कुठेतरी स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहू शकाल रामदास. यस यावेळेस डॉट बॉल आलाय. अगदी या ओव्हरचा अंतिम येणारा चेंडू आपण पाहू शकाल. पॉवर प्लेचा देखील अंतिम चेंडू स्ट्राईक एट वरती रामदास आपण पाहू शकाल. अगदी पहिला बॉल डॉट खेळलाय. यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने फटका चांगला आहे. फिल्डर आहे त्या दिशेला 1-2 बाउस फील्ड केलं जातं. उचलून फेकेल तात्पुरता एक सिंगल धाव काढली जाते आणि एका सिंगल धावेवर थांबावं लागेल. अगदी पंचांचा इशारा आला षटक समाप्तीचा. या 6 बॉलचा खेळ संपलाय. आतापर्यंत 6 बॉल मध्ये जोडल्यात 12 धावा. अवलखेड या संघानं आतापर्यंत या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये 12 धावा जोडल्यात. आता इथून मात्र 6 प्लेयर 38 सर्कलच्या बाहेर तुम्ही ठेवू शकाल. अगदी 1 ओव्हर मध्ये आपण पाहू शकाल अवलखेड हा संघ प्रथम फटकेबाजी करताना 12 धावा जोडल्या. आता इथून मात्र कशी काय फटकेबाजी राहील दोन्ही फलंदाजांच्या मध्ये. अगदी आतापर्यंत एकही विकेट मात्र गमावली नाही. तो सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळते रामदास सोबत रोहित. आतापर्यंत रामदासच्या बॅट मधून धावा आल्या नाहीत. यावेळेस हलक्या हाताने खेळायचा होता. यावेळेस देखील बीट झालाय फलंदाज. यावेळेस देखील डॉट आलाय. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज सूरज आपण पाहू शकाल. दुसरं षटक हाताळताना पाहायला मिळतोय या लक्की बॉईज कैरगाव या संघाकडून. येणारा दुसरा चेंडू आपण पाहू शकाल. स्ट्राईक एंडवरती फलंदाज रामदास. रामदास आतापर्यंत डॉट खेळलाय. हो यावेळेस क्रॉस द बॅट जागा बनवली. यावेळेस लेग साईडच्या दिशेने ठोकलाय. यावेळेस आलाय षटकार. यावेळेस पंचानं मात्र दोन्ही हात वर केलेत. यावेळेस मात्र षटकार ठोकलाय फलंदाजानं. यस अगदी डॉट तर खेळला होता परंतु यावेळेस पुढे घुसून जागा बनवून अगदी चांगलं कनेक्शन राहिलं या बॉलवर. अगदी ठोकलाय षटकार. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला सध्या तरी रामदासच्या बॅट मधून. येणारा पुढील चेंडू आपण पाहू शकाल. यस सूरज पहिला चेंडू चांगला होता त्यानंतर षटकार आला. यावेळेस पुन्हा एकदा जागा बनवली ती. यावेळेस हवं तवं तेवढं टायमिंग नव्हतं. फिल्डर येतो उचलून फेकेल तात्पुरता 2 धावेचा कॉल झाला आणि 2 धावा होतील का कंप्लीट. यावेळेस अपील आले पंचांकडे. डायरेक्ट हिट तर झाली होती परंतु पंच अजून निर्णय कळवत आहे.
पंचांनी रेड सिग्नल दिलाय आणि DRS ची मागणी करताना पाहायला मिळतोय. सध्या तर रिसिव्ह संघर्ष खेळचे यावेळी सलामीचा फलंदाज तिसऱ्या पंचांकडे दात मागतो आहे. यस यावेळेस चेक केला जातोय. रनआउट मध्ये अगदी डायरेक्ट हिट थ्रो मारला होता. यावेळेस स्टंप हिटिंग येतोय. यस ऑन फील्ड अंपायर डिसिजन सक्सेस झाला. यावेळेस येतो विकेट. यश यावेळेस धावबाद झालाय. फलंदाज डायरेक्ट हिट मारली होती. यावेळेस चांगला थ्रो राहिलाय. यावेळेस मात्र रामदास हा फलंदाज होतोय बाद. 1+ विकेट. यावेळेस सलामीचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. रामदास होतोय बाद. अगदी सलामीची जोडी सध्या तरी तुटते आहे. अगदी पहिला झटका पहिला हादरा बसतोय शिवसंघर्ष आपलखेड या संघाला रामदासच्या स्वरूपात. अगदी 1 डाऊनचा फलंदाज पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो आहे उल्हास. अगदी उल्हासानं रोहितची जोडी सध्या तरी चांगली साजेदारी बनवणं गरजेचं राहील सध्या तरी आपलखेड टीम या संघाला. आता इथून मात्र हे दोन्ही फलंदाज विस्फोटक फलंदाज पारी खेळताना पाहायला मिळतील. आतापर्यंत 9 चेंडूंचा खेळ झालाय आणि 9 चेंडूवर धाबा जोडल्यात 19 धाबा जोडलेत आतापर्यंत आपलखेड या संघाने. आता इथून मात्र कशा प्रकारची फटकेबाजी राहील उल्हास सोबत रोहिल. यस स्ट्राईक एंड वरती आपण पाहू शकाल उल्हास. येणारा पुढील चेंडू नवीन फलंदाज आहे. पहिला चेंडूचा मारा करतो. यावेळेस हलक्या हाताने खेळलाय ऑफसाईडच्या दिशेनं. मस्त अगदी चांगला फटका. यास 2 धावेचा कॉल झालाय आणि 2 धावा यावेळेस सक्सेस झाल्या. अगदी 2 धावा मात्र रोखू शकणार नाही. यस यावेळेस 2 धावा जोडल्या जातात. या 2 धावेच्या मदतीने धावफलक 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अजूनही येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज सूरज आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली. 4 बॉलमध्ये 9 धावा खर्च केल्या आहेत. येणारे 2 अंतिम चेंडू पाहू शकाल. यावेळेस क्रॉस द बेड लेग साईडच्या दिशेने फटका चांगला फिल्डर आहे. फिल्डर बनेल दर्शक. यावेळेस बॉल निघून चाललाय सीमा रेखा पार. यावेळेस आलाय चौकार. यावेळेस थोडस मिसफील्ड पाहायला मिळाले. यावेळेस मात्र चौकार ठोकलाय. येणारा मात्र अंतिम चेंडू या गोलंदाजाचा शिल्लक आहे. शेवटचा चेंडूचा मारा करतोय फलंदाज उल्हास. अगदी चौकार ठोकला या बॉलवर. पहिला चेंडू खेळताना मात्र हलक्या हाताने खेळला होता परंतु दुसऱ्या चेंडूवर मात्र प्रहार चढवला जातोय. अगदी चौकार ठोकला. येणारा पुढील चेंडू अगदी अंतिम चेंडू आहे. यावेळेस पुन्हा एकदा हवं तसं टायमिंग नव्हतं या बॉलवर. यावेळेस एक सिंगल धाव काढले जाते. एका सिंगल धावेवर थांबावं लागेल. यस 2 ओव्हर नंतर धाव फलक जाऊन पोहोचलाय. अगदी संघाचा स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 26 या आकड्यावरती. एका विकेटच्या मोबदल्यात आतापर्यंत जोडल्यात 26 धावा अवळखेड या संघानं. आता इथून मात्र 2 ओव्हरचा खेळ शिल्लक राहिलाय. संघाकडून तिसरं वैयक्तिक पहिलं गोलंदाजी मार्कोर. गोलंदाजी स्ट्रायकर सज्ज होतोय अमोल. आपण पाहू शकाल अगदी तिसरा गोलंदाज येतोय. पहिला चेंडू यावेळेस चांगला फटका राहिला लेग साईडच्या दिशेनं. 2 फिल्डर धावताय. अगदी उचलून फेकेल मिस फील्ड पाहायला मिळते. यस 2 धावेचा कॉल झालाय. पुन्हा एकदा फंबल होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तिसरीचा कॉल आणि यावेळेस यस 3 धावा मात्र मैदानाच्या आतमध्ये काढल्या जात आहे. कमालीची रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांमध्ये. चांगले धावताय मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज.
अगदी जोश भरे फलंदाज उल्हासानं रोहित कमालीचे कॉलिंग म्हणता येईल. अगदी 3 धावा काढल्या जात आहे पहिल्या बॉलवर. येणारा पुढील चेंडू आपण पाहू शकाल तर रोहित सध्या तरी सलामीचा फलंदाज स्ट्राईकवर. यावेळेस बीट झाला, यावेळेस डॉट बॉल येतोय. यावेळेस मात्र थोडस कब्या करताना पाहायला मिळतोय गोलंदाज अमोल. पहिल्या बॉलवर 3 धावा खर्च केलेत परंतु या बॉलवर चांगला टप्पा राहिला. यावेळेस मात्र रोहित बीट झाला या बॉलवर, अगदी डॉट बॉल आलाय. येणारा तिसरा चेंडू आपण पाहू शकाल रोहित आहे सध्या तरी स्ट्राईकवर. व यावेळेस पुन्हा एकदा जागा बनवली होती. यावेळेस देखील पंचानं बॉल घोषित केलाय. यावेळेस पंचानं बॉल घोषित केलाय. यस, नो DRS. अगदी डॉट बॉल येतोय पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत. गोलंदाज अमोल आपण पाहू शकाल. अगदी पुढील चेंडू यावेळेस बॅटची कडा होती परंतु तिथे फिल्डर नव्हता. यस, यावेळेस सिंगल धाव काढली जाते. यावेळेस गोलंदाज अमोल सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. अजूनही येणार आहे 2 चेंडू शिल्लक. या गोलंदाजाच्या आतापर्यंत 4 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केले त्या गोलंदाजानं. सध्या तरी या कैर कप या संघाला चांगला गोलंदाज ठरताना पाहायला मिळतोय. अगदी तिसरा गोलंदाज अमोल आपण पाहू शकाल. पुढील चेंडू येतो. यावेळेस पुन्हा एकदा बीट झालाय फलंदाज. यावेळेस देखील डॉट बॉल आलाय. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. यस, उल्हास देखील या बॉलवर डॉट खेळलाय. येणारा चेंडू शिल्लक, एक अंतिम मात्र चेंडू शिल्लक राहिलाय. या अंतिम चेंडूवर मात्र किती पर्यंत धावा जोडू शकेल फलंदाज उल्हास. येणारा शेवटचा चेंडू यावेळेस ऑफ साईडच्या दिशेने फटका चांगला फिल्डर धावतोय. अगदी 2-2 फिल्डर आहेत. उचलून फेकेल त्याचबरोबर 2 धावेचा कॉल झालाय. 2 धावा झाल्यात सक्सेस. या 2 धावा जोडल्या जातील. अगदी 2 धावेच्या मदतीनं संघाचा धाव फलक जाऊन पोहोचतोय 32 या आकड्यावरती. एका विकेटच्या मोबदल्यात 32 धावा जोडल्यात. सध्या तरी अव्वलखेड या संघानं 3 ओव्हर मध्ये 32 धावा जोडल्यात. येणारा 6 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. 3 ओव्हर आणि 32 धावा. पेनल्टी शेवटला जोडली जाईल. येस, आपण पाहू शकाल शेवटचा षटक तळण्यासाठी गोलंदाज आपण पाहू शकाल कैरगाव या संघाचा पांड्या. या ओव्हरचा पहिला चेंडू घेऊन येतोय गोलंदाज पांड्या. स्ट्राईक एंड वरती आपण पाहू शकाल फलंदाज रोहित. 7 बॉल मध्ये 12 बडवल्या. चांगला सेट झालाय. यस, या ओव्हरचा पहिला चेंडू येतोय. रोहित आपण पाहू शकाल. यावेळेस खोदला याने कॅप्टन घुमावलाय. फटका बसला. जेल खाली अमोल आहे. यावेळेस चांगली जेल टिपली जाते मैदानाच्या मध्ये. यस, यावेळेस मात्र सलामीचा फलंदाज देखील या बॉलवर अगदी पहिल्याच बॉलवर बाद झालाय. कमालीची झेल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. अगदी यॉर्क बॉल फेकी केला होता तो देखील खोदून काढला होता. अगदी हेलिकॉप्टर घुमावला होता यावेळेस परंतु उंची भरपूर अंतर कमी गाठलं यावेळेस बॉलनं. अगदी फिल्डरच्या हातामध्ये जाऊन पोहोचलाय. अगदी कमालीची झेल पाहायला मिळते. यावेळेस दुसरा झटका, दुसरा हजरा बसतोय सध्या तरी अबळखेड या संघाला. गोलंदाज आपण पाहू शकाल पांड्या. पहिल्या चेंडूवर सफलता मिळाली. अगदी पांड्याला मात्र पहिली विकेट येते. नवीन फलंदाज आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये आनंदा. अगदी नवीन फलंदाज आल्यानंतर थोडस अवघड असतं त्याला बॉल खेळणं परंतु यावेळेस आनंदा कशा प्रकारचा खेळ करून दाखवणार आहे मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहू शकाल नवीन फलंदाज पोहोचलाय आनंदा. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय.
यस पांड्याचा येतो या ओव्हर मधला दुसरा चेंडू. नवीन फलंदाज सध्या तरी मारा करतोय आनंदा. व यावेळेस पुन्हा एकदा यॉक होता, यावेळेस देखील खोदून काढलाय आणि यावेळेस दुसरीचा कॉल होईल का, परंतु नाही. अगदी एका धावेवर थांबावं लागेल. या बॉलवर येते एक सिंगल धाव. या सिंगल धावेने मात्र धाव फलक अगदी थोडस ढकल जात आहे, अगदी जाऊन पोहोचलाय 33 या आकड्यावरती. येणारे अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. पाहू शकाल स्ट्राईक रोटेट झाली. उल्हास सध्या तरी स्ट्राईक एंड वरती. अगदी उल्हास 6 बॉल मध्ये 12 धावा बनवल्या आहेत. यावेळेस स्टेप आउट होऊन खेळला आहे. फिल्डर आहे त्या दिशेला अमोल. येते 2 बाउन्स फील्ड केला जातोय. 2 धावेचा कॉल. अगदी धावताना जोरात धावला गो उल्हास. यावेळेस 2 धावा काढल्या जात आहे मैदानाच्या आतमध्ये. यस 2 धावा जोडल्या जातील. यावेळेस थोडासा थ्रो खराब राहिलाय. अगदी 2 धावेसाठी पळाले होते. 2 धावा सध्या तरी सहजरित्या पूर्ण झाल्या आहेत. येणारे 3 चेंडू पाहू शकाल उल्हास. ओ यावेळेस बैठक शॉट मारायचा होता. यावेळेस देखील डॉट बॉल आलाय. यावेळेस देखील उल्हास बीट होताना पाहायला मिळतो. यावेळेस देखील डॉट बॉल येतो आहे. अजूनही 2 येणारे चेंडू शिल्लक आहेत. पाहू शकाल उल्हास सध्या तरी बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. येणारा पुढील चेंडू यस उल्हास सध्या तरी स्ट्राईक वर आहे. यावेळेस गुमावलाय. यावेळेस गॅप शोधलाय परंतु फिल्डर येत आहे. 2-2 फिल्डर आहे आणि फिल्डरच्या दोन्ही च्या मधून जागा भेदून बॉल निघून चाललाय सीमारेखा पार. यावेळेस येत आहे उल्हासच्या बॅट मधून 4 धावा. यस यावेळेस अगदी थोडस गॅप पाहिलं होतं आणि त्या गॅपच्या साह्यानं ढकललं बॉलला अगदी 4 धावेसाठी. यश यावेळी 4 धावा मिळत आहे. सध्या तरी 2-2 फिल्डर होते परंतु अडवू शकले नाही. येणारा एक अंतिम चेंडू या इनिंग मधला येतोय. शेवटचा चेंडू गोलंदाज पांड्या. फुलंड्यांचा चेंडू यावेळी चांगला ठोकलाय. अगदी ठोकल्या आवाज आला होता परंतु सीमारेखा जवळ झेल टिपलाय. यस कमालीची झेल पाहायला मिळते. यावेळेस फलंदाज उल्हास देखील बाद होताना पाहायला मिळतोय. इथे 4 ओव्हर मध्ये बनवल्यात 39 धावा. 39 धावा मधून 3 मायनस 36 धावा बनवल्यात म्हणजे 37 टू विन. खैरगाव या संघाला बनवायच्यात 37 धावा. अगदी 24 बॉल मध्ये बनवायच्यात 37 धावा. यावेळेस मात्र खैरगाव संघाला 24 बॉल मध्ये बनवायच्यात 37 धावा. मैदानाच्या आतमध्ये आबळखेड हा संघ फील्ड सजवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. यानंतरचा होणारा दुसरा सामना रायगड नगर विपक्ष संघ कोचाळे. अगदी दोन्ही संघाने मात्र तयारी ठेवायची. यानंतरचा होणारा सामना
अगदी तुमचा आहे. रायगड नगर विपक्ष संघ कोचाळे तयारी ठेवायची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अमोल सोबत रमेश. आपण पाहू शकाल सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये कैरकाप या संघाची सलामीची जोडी, अगदी सलामीचे वीर, सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अगदी यावेळेस टार्गेट मात्र छोटस आहे. 24 बॉल मध्ये बनवायच्या 37 धावा, परंतु इथे आवळखेड या संघाचा सलामीचा गोलंदाज आवळखेडचा 12 प्लेयर आनंद. अगदी आनंदानं चांगली गोलंदाजी केली. अगदी पॉवर प्लेचं षटक चांगलं हाताळलं तर मात्र सामन्याला चांगली रंगत येणार आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय सध्या तरी. येथे होते सामन्याला सुरुवात. अगदी सलामीचा गोलंदाज आपण पाहू शकाल आनंदा. पहिला चेंडू स्ट्राइक एंड वरती आपण पाहू शकाल रमेश. ओ यावेळेस पहिला झेल फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि करतोय चुकी. यावेळेस अगदी झेल सुटला जातो मैदानाच्या आतमध्ये. यस, यावेळेस सिंगल धाव काढली जाते. या सिंगल धाव्यान मात्र श्री गणेश झाला. या कैरगाव या संघाचा पहिल्याच बॉलवर झेल फसला होता, परंतु मैदानाच्या आतमध्ये चुकी पाहायला मिळते आहे. अगदी झेल सुटली जाते आहे. यस, पुढील चेंडू यावेळेस मात्र कमालीचा बॉल राहिलाय. मोठी अपील आली होती पंचांकडे, परंतु यावेळेस डॉट बॉल येतोय. यावेळेस आपण पाहू शकाल स्ट्राइक रोटेट झाली होती. अमोल आपण पाहू शकाल सध्या तरी स्ट्राइक एंड होती. पहिला बॉल खेळत होता, पहिला बॉल मात्र बीट केलाय. अगदी डॉट बॉल आलाय. यस, आपण पाहू शकाल कमालीचा सामना रंगतोय. पहिला सामना आहे. यावेळेस हलक्या हाताने खेळलाय. गॅप आहे तिकडे, परंतु फिल्डर या साईडला जातो. एक सिंगल धाव. याही वेळेस एक सिंगल धाव काढली जाते. अगदी सिंगल धावाने मात्र संघाचा धाव फलक जाऊन पोहोचलाय 2 या आकड्यावरती. अजूनही पॉवर प्लेचे येणारे 3 चेंडू शिल्लक आहेत. येणारा पुढील चेंडू आपण पाहू शकाल रमेश सध्या तरी स्ट्राइक एंड वरती पोहोचलाय. गोलंदाज आनंद सध्या तरी कमालीची गोलंदाजी राहिली. यावेळेस फिल्डर आहे मागच्या दिशेला. याही वेळेस येते एक सिंगल धाव. ओ काय सामना रंगतोय इथे. पहिला गोलंदाज आपण आनंदा पाहू शकाल. आतापर्यंत 4 बॉल फेकलेत, फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या आहेत. अजूनही येणारे पॉवर प्लेचे 2 चेंडू शिल्लक आहेत. नाही, अजूनही मोठा फटका पाहायला मिळाला नाही या दोन्ही फलंदाजाच्या बॅट मधून. यस, अमोलच्या बॅट मधून येतोय का पहिला मोठा फटका. यावेळेस फटका फसलाय. पुन्हा एकदा उंची भरपूर, अंतर कमी. अरे बाबा, यावेळेस देखील झेल सुटलाय मैदानाच्या आतमध्ये. ओ डायरेक्टची हिट. यावेळेस दुसऱ्या धावेसाठी पळताय. ओ चला, पंच कळवायचं किती, 2 धावा का. यस, 2 धावा जोडल्या जात आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस झेल सुटला होता, त्यानंतर देखील रन आउटची संधी होती, परंतु ती देखील गमावले. दोन्ही संघांना सूचना असेल बाहेरून कोणी बोलायचं नाही, अन्यथा 2 रनाची पेनल्टी असेल. बाहेरून आवाज येता कामा नये. जे काही संदेश पाठवायचा असेल तो ड्रिंक ब्रेक मध्ये द्यायचा आहे. यस, सामन्याकडे वळूयात. अगदी येणारा शेवटचा चेंडू यावेळेस यस बायच्या स्वरूपात डॉट बॉल येतो आहे. इथे
खैरगाव या संघानं जोडले 6 बॉल मध्ये 5 धावा. यावेळेस कमालीचा गोलंदाज ठरलाय सध्या तरी अबळखेड या संघाला आपण पाहू शकाल. आनंदा सलामीचा गोलंदाज फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या आहेत. यस त्याच्या ओव्हर मध्ये 2 संध्या निर्माण झाल्या होत्या. अगदी 2 वेळा झेल टिपण्याची संधी होती परंतु गमावली जाते. अगदी संघाकडून दुसरा वैयक्तिक पहिलं गोलंदाज आपण पाहू शकाल रोहित. याशिवाय यावेळेस दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहू शकाल रोहित. आतापर्यंत 2 बॉल मध्ये रमेश 2 धावा आणि अमोल 4 बॉल मध्ये 3 धावा. आतापर्यंत अबळखेड या संघाने मात्र जखडून ठेवलाय. आतापर्यंत दोन्ही फलंदाजाला मात्र हात खोलू दिले नाहीत. आतापर्यंत मोठा फटका पाहायला मिळाला नाही. याचा गोलंदाज अगदी दुसरा गोलंदाज आपण पाहू शकाल रोहित. यावेळेस रोहित समोर फलंदाज आपण पाहू शकाल रमेश. रमेश साठी रोहितचा येतोय पहिला चेंडू. यावेळेस अबळखेड संघ सध्या तरी पहिली ओव्हर चांगली राहिल्या. आता इथून पॉवर प्ले तर संपलाय. आता इथून कशा प्रकारचे खेळ केला जातोय मैदानाच्या आतमध्ये पहिला डॉट बॉल येतोय. यावेळेस गोलंदाज रोहित अगदी गोलंदाज आनंदाच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. यावेळेस पहिला बॉल फेकलाय आणि पहिला डॉट आलाय. येणारा पुढील चेंडू आपण पाहू शकाल. हो यावेळेस पाया आला परंतु नाही. अगदी वाईट बॉल येतोय. अगदी पायात मारा केला होता यावेळेस परंतु पंचानं तो वाईट घोषित केला. यावेळेस एक अवंतर धाव जोडली जाते आहे. यश येणारा पुढील चेंडू आपण पाहू शकाल. या ओव्हरचा दुसरा चेंडू आहे. पहिला चेंडू चांगला राहिला. यावेळेस उडवलाय फटका फसलाय. झेलखाली क्षेत्ररक्षक येतो. यावेळेस झेल टिपली जाते मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र पहिला झटका पहिला हदरा बसतोय खैरगाव या संघाला. गोलंदाज रोहित आपण पाहू शकाल संघासाठी पहिली सफलता मिळवून देताना पाहायला मिळतोय. पहिली सफलता या गोलंदाजाच्या नावावर आल्या. पहिला हदरा पहिला झटका बसला इथे खैरगाव या संघाला. रमेश होतोय वाद. यावेळेस अगदी सीमा रेखा जवळ मात्र झेल टिपल्या मैदानाच्या आतमध्ये. कमालीची झेल पाहायला मिळाली. अगदी पहिला झटका बसतोय खैरगाव या संघाला. पण पाहू शकाल 1 डाऊनचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय सूरज. यावेळेस सलामीचा फलंदाज रमेश. बॅक टू पवेलियन. अगदी डगआउटचा आसरा मात्र दाखवून दिला या गोलंदाजानं. निराशाशील संघासाठी मात्र धावा बनवू शकला नाही हा फलंदाज. असं नवीन फलंदाज आपण पाहू शकाल सूरज. सध्या तर स्ट्राईक एंड वरती आपण पाहू शकाल. यस नवीन फलंदाजाला अगदी आल्या आल्या पहिला बॉलचा सामना करणं थोडंसं अवघड राहत आहे. येस येणारा पुढील चेंडू आपण पाहू शकाल. नवीन फलंदाज आहे सध्या तरी. ओ यावेळेस झालाय बीट. यस यावेळेस झालाय ओ डॉट बॉल. मी म्हटलं होतो नवीन फलंदाजाला टप्पा ओळखणं टप्पा परखणं सोपं नसतं. यावेळेस ते घडलंय. अगदी सूरज नवीन फलंदाज आहे आणि आता इथून मात्र सूरजनं मात्र टप्पा ओळखला असेल तर या बॉलवर येतोय. यस यावेळेस चांगला फटका आला. यावेळेस 2-2 फिल्डर धावताय. यावेळेस फील्ड करलाय. एक सिंगल धाव काढली जाते मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल धावेवर थांबावं लागेल. ओ कमालीची गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय सध्या तरी गोलंदाज रोहित. 4 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आहेत. एक महत्वाची विकेट या गोलंदाजाच्या नावावर आल्या. पाहू शकाल सलामीचा फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये खेळतोय अमोल. आता इथून अमोल शेवटपर्यंत टिकणं गरजेचं. यावेळेस डॉट बॉल आलाय. यावेळेस कमालीची गोलंदाजी. अगदी हा बॉल मात्र कमालीचा राहिलाय. येणारा अंतिम चेंडू या गोलंदाजाचा शिल्लक आहे. यस येणारा अंतिम चेंडू. आतापर्यंत फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आहेत.
यावेळेस स्टेप आउट होऊन खेळलाय, यावेळेस देखील येते एकच सिंगल धाव आणि सिंगल धावेच्या मदतीने धाव फलक 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. यानंतरचा होणारा सामना रायगड नगर विपक्ष संघ कोचाळे. चला नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचा. दोन्ही कर्णधारांना नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये छोटस ड्रिंक ब्रेक होतोय. तात्पुरते आपण या वेळेस याच्या दिवसामधील दुसरा सामन्याचा नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. कोचाळे विपक्ष संघ रायगड नगर दोन्ही संघाचे कर्णधार मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहे. याचा छोटस ड्रिंक ब्रेक होत आहे मैदानाच्या आतमध्ये. तात्पुरता इथे नाणेफेकीचा कॉल केला जातोय. आजच्या अंतिम दिवसामधील दुसरा सामना रायगड नगर विपक्ष संघ कोचाळे. नाणेफेकीचा कॉल केला जातो. यावेळेस कोणाच्या पक्षामध्ये जाऊन आदळेल. यस, रायगड नगर नक्कीच टॉस जिंकलाय आणि इथे थोडस आपल्या फिल्डरला विचारून डिस्कस करून यस फलंदाजीचा निर्णय घेतलाय. त्यांचा कप्तान म्हणालाय यावेळेस मला प्रथम फटकेबाजी करणं आवडेल आणि आमंत्रित केलाय कोचाळे या संघाला. या सामन्याला होते सुरुवात. मैदानाच्या वळूयात. ओ यावेळेस तिसरा गोलंदाज होता. तिसरा गोलंदाज पहिला चेंडू पैकी केलाय आणि पहिला विकेट. ओ यावेळेस मोठा हादरा बसला अमोल. यावेळेस पहिल्या बॉलवर होतोय बाद. अगदी फुलरलेनचा चेंडू होता. यावेळेस अमोलला मात्र फसवलं गेलाय. यस, यावेळेस गोलंदाज म्हणाला धर मार आणि यावेळेस मोठ्या फटक्या मारण्याच्या नादात फलंदाज अमोल होतोय बाद. गोलंदाज आपण पाहू शकाल रामदास पहिल्या चेंडूवर मोठी सफलता मिळवली. आता इथून मात्र थोडीशी संकटात सापडल्या टीम खैरगाव. अमोल सलामीचा फलंदाज सध्या तरी डगआउट मध्ये पाठवला जातोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय काळू. सध्या तरी गोलंदाज रामदास पहिल्या चेंडूवर सफलता मिळाली. अगदी आपण पाहू शकाल आवळखेडा हा संघ पुढील चेंडू येतोय. यावेळेस हलक्या हाताने खेळला. पुन्हा एकदा जेल फसला. परंतु नो झोन मध्ये ट्रॅव्हल होतो. वन बाउन्स फील्ड केला जातो. यावेळेस येते एक सिंगल धाव. यस, आपण पाहू शकाल आवळखेड ज्या या ठिकाणी आले होते त्या दिवशी देखील बॉलिंगच्या जीवावर पोल विन झाले होते आणि आज देखील तेच घडतंय. अगदी कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. येणारा पुढील चेंडू आपण पाहू शकाल. यावेळेस देखील फुलरलेनचा चेंडू होता. हवा तसा टायमिंग नव्हतं या बॉलवर. दोन फिल्डर धावत आहे. 2 धावेचा कॉल झाला. यावेळेस 2 धावा काढल्या जात आहे आणि 2 धावेवर मात्र थांबावं लागेल. अगदी 2 धावेच्या मदतीने धाव फलक 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अजूनही येणारे रामदासच्या 3 चेंडू शिल्लक आहेत. पुढील चेंडू आपण पाहू शकाल. यावेळेस देखील यावेळेस चांगला टप्पा राहिला. यावेळेस बीट झालाय फलंदाज. यावेळेस डॉट बॉल आलाय. गोलंदाज रामदास अगदी जो गोलंदाज येतो तो मात्र कमालीची गोलंदाजी पाहायला मिळतो आहे. यस, संघ आवळखेड सध्या तरी कमालीची गोलंदाजी राहिली. चांगला दबदबा राहिला. यावेळेस मात्र चुकीचा बॉल घोषित केलाय पंचाने. यावेळेस थोडस चुकीचा बॉल फेकी केलाय गोलंदाज रामदासने. यावेळेस अवंतर एक धाव जोडली जाते. यस, पुढील चेंडू. यावेळेस हेलिकॉप्टर घुमावलाय. हवा तसा टायमिंग नव्हतं. फिल्डर धावतोय. अगदी गॅप शोधला. यावेळेस आलाय वन बाउन्स चौकार. यावेळेस येतोय सूरजच्या बॅट मधून पहिला चौकार येतोय. यावेळेस मारायचा होता वेगळ्या दिशेला. बॉल गेला वेगळ्या दिशेला परंतु 4 धावा आल्या आणि 4 धावा आल्या त्या कशाही त्या येणं गरजेचं सध्या तरी खैरगाव या संघाला. येणारा शेवटचा चेंडू गोलंदाज रामदास. यावेळेस समोरच्या दिशेने उडवला. झेल फसलाय. उंची भरपूर अंतर कमी. यावेळेस देखील चांगली झेल टिपली जाते मैदानाच्या आतमध्ये. अगदी तिसरा झटका आणि तिसरा हादरा बसतो इथे खैरगाव या संघाला. यस, आता इथून बनवायच्या 6 बॉल मध्ये 21 6 बॉल बनवायचे आहेत. 21
आता इथून समीकरण खूप अवघड झालंय सध्या तरी खैरगाव या संघाला. आपण पाहू शकाल यावेळेस देखील अबळखेड हा संघ गोलंदाजीच्या जीवावर आता इथपर्यंत पोहोचलाय आणि आता इथून मात्र समीकरण अवघड करून ठेवलंय सध्या तरी खैरगाव या संघाला. कमालीची गोलंदाजी राहिले 6 बॉल मध्ये बनवायच्यात 21 धावा. अगदी 18 चेंडूंचा खेळ झाला. 18 चेंडूंमध्ये 3 विकेटच्या मोबदल्यात 16 धावा जोडल्या आहेत आणि आता इथून बनवत 6 बॉल मध्ये 21 धावा. गोलंदाजी स्ट्राईक वर आपण पाहू शकाल युवराज. अगदी अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाजी स्ट्राईक वर युवराज आपण पाहू शकाल. अगदी काळू एक बॉल खेळला, 1 धाव बनवले वैयक्तिक, एकच बॉलचा सामना केला. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न होता, असफल ठरलाय. यावेळेस पहिला चेंडू डॉट येतोय. गोलंदाज युवराज अगदी पहिला चेंडू डॉट आलाय. यावेळेस नो बॉल आलाय. फ्रीडची सुवर्ण संधी. यावेळेस मैदानाच्या याच ठिकाणी पोपट भाऊशीद यांचं देखील आगमन झालंय. तुमचं कमिटीच्या तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत असेल. यावेळेस फ्रीटची संधी होती, झेल फसला परंतु फ्रीट आहे आणि यावेळेस दुसऱ्या धावेसाठी पळताय आणि यावेळेस विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. यावेळेस फलंदाज बाद होतोय. अगदी 7व्या क्रमांकाचं पारितोषिक लाभलंय पोपट भाऊशीद. अगदी यांचं या कमिटीला खूप हातभार राहिलाय आणि आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल कमिटीच्या तर्फे. पोपट भाऊशीद याच ठिकाणी उपस्थित राहिले आजच्या अंतिम दिवसामधील. आपण पाहू शकाल अगदी वेळात वेळ काढून याच ठिकाणी सामने बघण्यासाठी पोपट भाऊशीद याच ठिकाणी उपस्थिती दाखवताना पाहायला मिळतोय. यावेळेस चुकीचा कॉल ठरला. मैदानाच्या आतमध्ये धावबाद झालाय. फलंदाज यावेळेस ग्राउंड फटका आहे. फिल्डर धावतोय. एक सिंगल धाव काढली जाते. दुसरीचा कॉल झाला मिसफील्ड. अगदी पाहायला मिळते या मिसफील्डच्या जोरावर 2 धावा काढल्या जात आहे. आता इथून बनवायचे आहेत 3 बॉल मध्ये 17 धावा म्हणजे 3 मोठे फटके. बिग हिट. तिन्हीच्या तिन्ही मोठे फटके मारावे लागतील. 3 बॉल मध्ये 17 धावा बनवायच्या आहेत. या बॉलवर डिपेंड. यस वाईड बॉल येतोय. यस आता इथून 3 बॉल मध्ये बनवायचे आहेत 16. ओ 1-2 मोठे फटके येणं गरजेचं सध्या तरी खैरगाव या संघाला. काळू आपण पाहू शका रिव्हर्स अटेम्प्ट. ओ चुकीचा शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं. यावेळेस डॉट बॉल आलाय. अगदी चुकी पाहायला मिळते फलंदाज काळू कडून. आता इथून समीकरण खूप अवघड झालंय. आता इथून मात्र 95% सामना झुकलाय. अवळखेड या संघाकडे 2 बॉल मध्ये बनवायचे 16. याही बॉलवर स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, असफल ठरलाय. याही वेळेस डॉट बॉल आलाय. 1 बॉल मध्ये बनवायचे 16. आता मात्र 100% सामना झुकलाय अवळखेड या संघाकडे. पुन्हा एकदा रिव्हर्स अटॅम्प्ट. यावेळेस सक्सेस झालाय परंतु खूप उशीर झालाय आणि यावेळेस एकही धाब नाही. अगदी 16 ओव्हरचा धाबा राखून इथे अबळखेड हा संघ विजयी ठरलाय. यस अंतिम दिवसामधील पहिला सामना रंगला होता. अबळखेड विपक्ष संघ शिवसंघर्ष अबळखेड विपक्ष संघ खैरगाव आणि इथे विजयी संघ ठरलाय अबळखेड हार्ड लक संघ ठरलाय खैरगाव. चला हँडशेक करून घ्यायचं